एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता, म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले, म्हणून ही सगळी टोळी एक झाली. हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने, कुणी नाही मराठा समाज तुझ्या बाजूने. ते नेते आणि मराठा बांधवांनो, हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे. ते मी आधी सांगितलं, मी भेटच नाही तर लोक दवाखान्यात जाते चौकशा करायला लागल्यावर. मला चौकशीला बोललो मी असं सलांसहित जायला तयार आहे, पण मराठ्यासाठी 1 इंच भेटून किती डाव रचव रे, किती रचव, काय यासाठी रचायचं, तुला काय करायचं तर कर. मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही. तुम्ही न टिकणार आहे आता, चुकीच्या मागण्या करतो. आमच्या आई बहिणीला हाणता त्या टायमाला तुम्ही हसाचा दातड काढिता गृहमंत्री असून. आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर. मी माझ्या जातीकडून बोललो, माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो, आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत. यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर. ईडी सारखे भेऊट दाखवून लोक मध्ये टाकायसारखे नका टाकू. तुम्ही निष्पक्षपातीपणाला लढा. ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागत. कारण मला माहिती माघारी कोण आलोय का मीच आलोय. कारण मी पळकोटा नाहीये, मला घेऊन चालले होते. कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता, यासाठी मी सांगतो आता यंत्रणेसमोरच सांगतो.